सकाळची वेळ 10:10 वाजलेले. आटगाव पंचायत कार्यालयाच्या आवारामध्ये सर्वेक्षण अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, गावातले शेतकरी बसले होते. या हंगामामध्ये पावसाने हजेरी लावली नव्हती. विहिरी आटल्या होत्या. खरीप पूर्णपणे जळून गेल्यानं शेतकरी लोक हताश चेहऱ्यांनी सरकारी मदतीची अपेक्षा घेऊन पंचायत कार्यालयामध्ये आले होते. गेल्या वर्षी 1-2 पावसाने तारून नेलं होतं, पण यावर्षी सर्वनाश झाला. साहेब, काही मदत झाली सरकारकडून तर बरं होईल. शेजारच्या गावात सर्वेक्षण चालू झालंय. आपण सुद्धा सर्वेक्षण करून ठेवलं तर पुढे त्यानुसार मदतीची तडजोड करता येईल. निदान आपल्या गावाचा अर्ज दाखल करून देऊ, म्हणजे लवकर मदत येईल. सरपंच गायकवाडने सर्वेक्षण अधिकाऱ्यासमोर प्रस्ताव ठेवला. मी आज हेड ऑफिसला जाणारच आहे. एकदा मोठ्या साहेबांना विचारतो आणि उद्यापासून शेताचं सर्वेक्षण चालू करू. कुणी काय पीक घेतलं होतं, किती एकरावर घेतलं, आपापल्या शेतचा सातबारा, वारसा असेल तर तलाठ्याचे वारसापत्र इत्यादी कागदपत्रे तयार ठेवा. सर्वेक्षण अधिकाऱ्याने सगळ्यांना उद्देशून सांगितले. ग्रामसेवक, तुम्ही गावामध्ये असलेल्या सगळ्या शेताच्या आजच नोंदी पडताळून घ्या. गायकवाडने आदेश दिला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर थोडासा दिलासा दिसला. कागदपत्रे पडताळून घेण्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांनी कार्यालयाबाहेर रांग लावली. सगळी कागदपत्रे पडताळून झाल्यानंतर रामण्णा घराकडे निघाले. घरी जाऊन शिवला ही बातमी द्यायला हवी. सर्वेक्षण होईल आणि काहीतरी हातात पडेल या आशेने त्यांचं मन थोडं सुखावलं होतं. सर्वेक्षणची माहिती शिवला द्यायची आणि त्याला सर्वेक्षणाच्या कामात सहभागी करून घेऊन शेताची आणखी एक जबाबदारी द्यायचं असा विचार अण्णांनी केला होता. इकडे घरी शिव साफसफाई अर्ध्यावर सोडून दिवाणखान्यात येऊन अण्णांची वाट बघत बसला. साफसफाईचं निमित्त झालं आणि आत्मपरीक्षण करायला शिवला भाग पडलं. विज्ञान मेळाव्याच्या नोट्सनी भूतकाळ आठवला आणि भविष्याबद्दल निर्णय पक्का झाला. अण्णाला कधी एकदा सांगायचं आणि त्यांची परवानगी मिळवायची असं शिवला झालं होतं. तितक्यात अण्णा घरी पोहोचले. शिव दिवाणखान्यातच बसला होता. माझीच वाट पाहत आहे असं अण्णांना जाणवलं. अण्णा काही बोलणार तितक्यात शिवने बोलायला सुरुवात केली. अण्णा, मला पुढचं शिक्षण घ्यायचं आहे. अण्णाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. MSc झाल्यानंतर अजून पुढे काय शिकणार असं अण्णाला वाटलं. शिवला अण्णा गोंधळलेले आहेत असं लक्षात आलं. मी 12वीमध्ये असताना विज्ञान मेळाव्यामध्ये गेलो होतो. तेव्हा आमचे वेगवेगळ्या विषयावर सेशन्स झाले होते. त्यात डॉक्टर अमित जोग यांच्या सेशनमध्ये त्यांनी 12वी नंतर काय काय करिअर ऑप्शन्स आहेत हे समजावून सांगितलं होतं. इंजिनिअरिंग, MBBS क्षेत्रामध्ये मी गेलो नाही आणि त्यामध्ये मला जास्ती रस पण नव्हता. अण्णा शांतपणे शिवचं बोलणं ऐकत होते. मला कॉलेज जीवनापासूनच केमिस्ट्रीची आवड होती, म्हणून मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन केमिस्ट्रीमध्ये केलं. मान्य आहे की जितकी आवड होती तेवढं मी कन्सिडर केलं नाही ना. मी MScचा अभ्यासक्रम तसा सिरियसली घेतला. अक्का जेवढं म्हणत होती तेवढं मी माझ्या करिअरवर फोकस केलं असतं तर अण्णा आज आपल्याला असं हतबल व्हावं लागलं नसतं. गेल्या वर्षांपासून शेतीमधून म्हणावं तसं उत्पन्न निघत नाही आहे. अण्णा, माहिती नाही शेतीसुद्धा मी आवड आहे म्हणून करतोय की परिस्थितीमुळे. आज नाही म्हणलं तरी जी परिस्थिती आहे त्यात बहुतांश अंशी मी जबाबदार आहे. अशा कठीण प्रसंगामध्ये मी आपल्या कुटुंबाला सावरू शकत नाही आहे. याचं खूप मोठं गिल्ट मला आहे. शिवचा कंठ दाटून आला. त्या शिबिरामध्ये आलेले कित्येक जण आज मोठमोठ्या कंपनीमध्ये काम करत असतील, मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळत असतील. माझ्यामध्ये त्यांच्यापेक्षा कमी कॅलिबर आहे असं मुळीच नाही आहे. पण जे होऊन गेलं ते गेलं. मी ठरवलं आहे आता वेळ दवडायचं नाही. अण्णा, मला पुढे शिकायचं आहे. मला डॉक्टरेट करायची केमिस्ट्रीमध्ये. केमिस्ट्री नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट सिनेट परीक्षा असते. या परीक्षेच्या तयारीचे क्लासेस आहेत पुण्यामध्ये. अमित सरांनी त्या सेशनमध्ये माहिती दिली होती. मला या परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्याला जायचं आहे.
मला तुमची परवानगी हवी आहे अण्णा. अण्णा स्तब्ध झाले. शिवचं बोलणं ऐकून त्यांना गळून गेल्यासारखं झालं. पण सगळं बळ एकवटून शांतपणे ते म्हणाले, परवानगी कसली मागतोस शिव? तू शाळा कॉलेजमध्ये इतका हुशार विद्यार्थी होतास. मुळात मीच 8वीपर्यंत शिकल्यामुळे मला याची जाणीवसुद्धा झाली नाही की तुझ्या या हुशारीचा काहीतरी फायदा आयुष्यामध्ये करून घेता येईल. नाही म्हणलं तरी मी तुला शेतीमध्ये ओढून घेतलं. पण तू ठरवलं आहेस तर तुझ्या निर्णयाला माझा नेहमीच पाठिंबा असेल. बॅग भरायला घे, आपण उद्याच पुण्याला निघू. स्मित चेहऱ्याने अण्णा बोलले. अण्णांचा शिवला होकार मिळाला होता. माझं मी जाईल अण्णा, तुम्ही कुठे दगदग करून घेता. बेटा, माझी कसली दगदग, मी अजून 10-15 वर्ष तर म्हातारा होत नसतो बघ. पुण्याला जायचंय, नवीन शहर, नवीन लोक, इतक्या लांब तू पहिल्यांदाच जात आहेस. माझी काहीतरी तुला मदत होईलच. तुला मदत केल्याचं तेवढंच समाधान मला भेटेल. शिवला भरून आलं. त्याने अण्णांना मिठी मारली आणि त्यांचे पाय धरून आशीर्वाद घेतले. यशस्वी भव, अण्णांनी शिवला आशीर्वाद दिला. पुढच्या वर्षीपर्यंत सगळं शिवच्या हाती सोपवून वानप्रस्थाश्रमाला लागण्याच्या विचारात काही वेळापूर्वीच असलेले अण्णा आणि भविष्याच्या विचारात असलेला शिव. वयाच्या 12व्या वर्षापासून आजपर्यंत अण्णांचं आयुष्य कष्ट करण्यात गेलं. वडील लहानपणीच गेल्यामुळे 2 भावांची आणि 2 बहिणींची जबाबदारी अण्णांना सांभाळावी लागली होती. बेताची परिस्थितीमध्ये कर्ज काढून बहिणींची लग्ने लावून दिली आणि कर्ज फेडण्यात काही वर्ष घातली. जीवनामध्ये कितीही अडचणी आल्या तरी आयुष्यभर सोबत देणारी व्यक्ती मध्येच साथ सोडून 2 लेकरं पदरात टाकून निघून गेली. त्यांना वाढवताना काय परिस्थिती झाली असेल अण्णांची. कितीही दुःख असलं तरी चेहऱ्यावर स्मित हसू ठेवणारे अण्णा लेक सासरी गेल्यानंतर मात्र एकांतात लहान मुलांसारखे रडले होते. आणि आता त्यांचा काळजाचा आणखी एक तुकडा, त्यांचा शिव पण त्यांच्यापासून दूर जाणार या विचाराने त्यांचं मन भरून आलं. Always do it on my own, so I gotta get through it. And the only thing I know is to love what I'm doing. Never give up, never slow, till I finally prove it. Never listen to the